ऑक्टोबर 2024 मध्ये जाहीर केलेल्या 26,000 घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने आता नवी मुंबई मनसे व LIG धारकांनी आक्रोश व्यक्त केलाय। नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरे देण्यात आली असल्याचं आश्वासन दिलं आहे। मात्र सिडकोने जाहीर केलेल्या घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेने केला आहे। त्यासोबत ज्यांना सिडकोची घरे मिळालेली आहेत त्या LIG धारकांनी देखील आक्रोश व्यक्त केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मनसेतर्फे घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडको विरोधात आंदोलने करण्यात आली आहेत। याच संदर्भात सिडकोच्या लॉटरीमधील वाढीव दरांच्या संदर्भात मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे ही सिडकोची व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेतलेली आहे। यावेळी सिडकोतर्फे आश्वासन देण्यात आले असून मात्र घरांचे दर कमी करण्यासाठी कोणताही ठोस निर्णय अद्यापही सिडकोतर्फे घेतला नाही। त्यामुळे मनसे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून उद्या मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोर्चा राबविण्यात येणार असल्याचं नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे। सर्वप्रथम मी सिडको एमडी विजय सिंगल साहेबांचं मनापासून आभार मानतो की मी काल रात्री 8 वाजता त्यांना मेसेज केला होता आणि तात्काळ त्यांनी आज दुपारी 3 वाजताची वेळ दिली। हीच वेळ आम्ही त्यांच्या सिस्टीम मध्ये गेली 7-8-10 दिवस मागतोय, पण ती काही वेळ मिळत नव्हती। दुर्दैव असं की सिडको मध्ये ही सिस्टीम आहे की सिडको एमडी साहेब मात्र फोनवर वेळ देतात आणि सिडकोचे खालचे अधिकारी मात्र वेळ देत नाही। असो, सिडकोने जी काय 26,000 घरांची आता लॉटरी काढलेली आहे, अगदी खारघर पासून ते वाशीपर्यंत या सगळ्या 26,000 घरं जी LIG आणि EWH ची आहे, त्यांच्या घरांच्या किमती सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर। गेली 10 ते 15 दिवसापासून आम्ही या संदर्भात आंदोलन करतोय। या संदर्भात सगळे सिडको सोडतधारक मानवी साखळी केली, पत्रकार परिषद घेतली, पोस्टकार्ड मोहीम राबवलेली आहे आणि आज त्याचाच एक परिपाक म्हणजे सिडको एमडी साहेबांनी आज आम्हाला वेळ दिली। एक साधक बाधक चर्चा निश्चित झालेली आहे, मात्र घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात अजूनही सिडको एमडी किंवा सिडको अधिकारी हे मान्य करत नाहीयेत। आता त्यातल्या त्यात सिडको सोडतधारकांना दिलासा म्हणजे ही तारीख तरी किमान वाढवावी, जेणेकरून ह्या सगळ्या सिडको सोडतधारकांचा जीव भाट्यात पडेल। मला याची मर्यादा कळते की सिडको एमडी सुद्धा एका दबावाखाली राज्य सरकारच्या आहेत की काय। आमची राज्य सरकारला विनंती आहे, आज आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना भेटलो आणि मागच्या वेळी ज्या पद्धतीने बामणडोंगरीच्या सिडको सोडतधारकांसाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला, तोच पुढाकार यावेळी परत या सिडको सोडतधारकांकडून घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा आम्ही वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय, एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ही तारीख जरी वाढली, उद्याचा आमचा मोर्चा नक्की होणार आहे, इंजेक्शन मोर्चा। इंजेक्शन लागल्यानंतर तरी सिडकोचे अधिकारी जागे होतील याचा आम्ही उद्या वाट बघतोय। नाही झालं तर हा इंजेक्शन मोर्चा आझाद मैदानावरती पुढच्या काही दिवसामध्ये नक्की जाईल। तारीख वाढवावी आणि कन्फर्मेशन अमाऊंट जी घेऊ नये अशा 2 गोष्टी आज आम्ही बोललोय। कारण म्हाडा कन्फर्मेशन अमाऊंट घेत नाहीये, फक्त 50,000 डिपॉझिट घेते। सिडकोला कुठेतरी भीती आहे की लोक घरं सरेंडर करतील म्हणून कन्फर्मेशन अमाऊंट त्यांनी केले। या 2 गोष्टीवर मात्र सकारात्मक चर्चा झाली। याबद्दल लवकरच आज उद्यामध्ये काहीतरी निर्णय होईल। मात्र घरांच्या किमती संदर्भात राज्य सरकार आणि सिडको बरोबरचा आमचं जे झगडा आहे, भांडण आहे, ते मात्र सुरू आहे। सिडको काही ठोस पाऊल उचलत नाही असं वाटतंय का आपल्याला? मला वाटतं सिडको एमडींच्या हातात ही गोष्ट आहे, ज्या पद्धतीने राज्य सरकारकडे आम्ही मागच्या वेळी केलं होतं। पण मला वाटतं सिडको एमडींना सांगणारा जो सांख्यिकी विभाग, त्यांच्या आजूबाजूचं सिडको एमडी साहेबांनी ज्याचा अभ्यास करून आज आमच्या समोर यायला हवं होतं, पण मला वाटतं त्यांच्या आजूबाजूचे जे सहकारी आहेत त्यांना ही गोष्ट नकोय। 75 लाखाचं घर ज्याचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हटलं तर 80-85 लाखाला जाईल। 6 लाखाचं इन्कम ज्याचं आहे, 6 लाखाच्या वर, त्यालाच हे घर परवडणार हे म्हणताय। जर ज्याचं 10 लाख इन्कम आहे तर त्याचं लोनच होत नाहीये। या गोष्टीचं उत्तर ना सिडको एमडी देऊ शकलेत, ना सिडको एमडीच्या बाजूचे सहकारी मला वाटतं जे शंतनुजी असतील, देशमुख साहेब असतील, हे देऊ शकले। तर मला वाटतं याचा विचार करावा आणि संजय शिरसाट साहेब त्यावेळी म्हणाले होते की 20 ते 25% घरांच्या किमती कमी होतील, त्याच्यावरती सिडकोने विचार करून निर्णय घ्यावा। अन्यथा आज 19,000 लोक, जी 22,000 होती ती 19,000 झाली। त्यातले 7 ते 8,000 लोकांना मर्जी नसताना आपण घरं दिलीत म्हणजे ते 11,000 झाले। आता हे 11,000 लोकांनी सरेंडर केलं तर फक्त 5,000 लोक राहतील। म्हणजे 26,000 घरांसाठी आपण एवढा खर्च केलाय, ती कंपनी नेमलेली आहे आणि जर 5,000 लोकच याच्यासाठी तजवीज करत असतील तर मला वाटतं सिडकोच्या लॉटरी मधलं हे अपयश आहे। सिडकोने याचा विचार करावा की एकेकाळी सिडकोची घरं घेण्यासाठी
पण 10,000 घरं असतील तर 50,000 अर्ज येत होते, वेटिंग लिस्ट होती. आणि आज मात्र लोक घर सरेंडर करतात. याचा अर्थ आपलं लोकेशन चुकतंय का, आपली सिस्टीम चुकतेय का, आणि आपल्या घरांच्या किमती महाग आहेत का, ज्या लोकांना परवडत नाही. हे सगळे रिक्षा चालक आहेत, माथाडी आहे, ज्यांचं छोट्या छोट्या पेमेंट स्लिप नाही आहे, ज्यांनी बनवल्या आहेत, जे सगळे अर्ज करतात, ही सगळी गोरगरीब सर्वसामान्य माणसं आहे. एकाच वेळी गुजरात असेल, एकाच वेळी दिल्ली असेल, एकाच वेळी छत्तीसगड असेल, इथे घरांच्या किमती कमी. कुर्ल्यामध्ये म्हाडा घराची किंमत 50 लाखाच्या आत ठेवते, 50,000 डिपॉझिट ठेवते. आणि त्याचाच भाग असलेलं महाराष्ट्रात दुसरं महामंडळ आहे ज्याच्या घराच्या किमती 50 लाखापासून 75 लाख आहे. आम्ही नक्की कौतुक केलंय बामणडोंगरीच्या संदर्भात सुद्धा. त्यांनी मागच्या वेळी सिडकोने कमी केले होते, आताही 31 लाखाच्या घरात आहे, त्यात त्यांना परत 2.5 लाख रुपये हे मिळेल. पण बाकीच्या घरांच्या किमती जर आपण खारघर पासून पाहिल्या, बरं खाली आपण कमर्शियल यूज करताय, वाशी डेपोच्या खाली ट्रक टर्मिनल होणार आहे, याचा विचार सिडकोने केलाय का? खारघरच्या इथे आपण स्वतः ईव्ही चार्जिंगचं हे आहे, तिथे आपण हे करताय. मग याचा विचार न करता हे सरळ सरळ लोकांचं शोषण आहे. आणि लोकांनी प्रतिसाद न देऊन सिडकोचा एक प्रकारे निषेध केलाय. मी त्यांना शेवटचे यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य ऐकवलंय की अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. पण आजकाल अधिकारी प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतात आणि राजकारणी प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. ही सिस्टीम या माध्यमातून बदलली तर नक्की शुभ संकेत असतील. दिवसापासून ह्या विषयावर आक्रमक आहोत आणि मनापासून ह्या विषयात आम्ही आंदोलन करतोय. सिडको सोडतधारकांची सुद्धा 100% या गोष्टीला साथ आहे. म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा आज या सगळ्या मंडळींना भेटण्याची वेळ दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या समोर नांदगावकर साहेबांना सांगितलं की फडणवीस साहेबांची वेळ घ्या. तर ह्या सगळ्या याच्यात मनसे नक्की पुढाकार घेतलेला आहे. माझं सगळ्या 288 आमदारांना सुद्धा म्हणणं आहे या माध्यमातून की ह्या सगळ्या महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, या सगळ्या ठिकाणून, मराठवाडा, या सगळ्या ठिकाणून ही मंडळी नवी मुंबईत राहायला आली. प्रत्येक मतदारसंघातली 5-50 माणसं ह्या नव्या मुंबईत राहतात. या आमदारांनी सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे जी मनसेने भूमिका घेतली. आज आमचे आमदार नाहीयेत. मला कळलं की काल परवा सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी या संदर्भात भूमिका घेतली. पण नुसतं भूमिका घेऊन चालणार नाही. आपणही मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं पाहिजे की 75-80 लाखाचं घर कसं परवडणार आहे. जिथे 6 लाखाची उत्पन्न मर्यादा आहे तिथे 48-50 लाखाला खारघर असेल किंवा इतर ठिकाणी घरं कशी परवडणार आहे. एकाच नोड मध्ये कमी अंतर असून आपण प्राइस मात्र वेगवेगळ्या ठेवल्यात, कसं परवडणार आहे. या संदर्भात 288 आमदारांनी सुद्धा राज्य सरकारला जाब विचारणं आवश्यक आहे. लढा दिला होता गेल्या वर्षी, अशीच एक बैठक सिडको एमडी साहेबांसोबत झाली होती आणि ते म्हणाले होते की नाही कमी होणार. तो लढा इथपर्यंत पोहोचला की मग त्या सिडको एमडी साहेबांनी 6-7 लाख रुपये कमी केले होते. आम्ही सकारात्मक आहोत. जर सर्वसामान्यांचं राज्य सरकार आहे आणि सरकार जर म्हणतं आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहोत, आम्ही लढा देत राहणार. आजचं आंदोलन भविष्यात आझाद मैदानला, मंत्रालयांच्या कॅबिनच्या बाहेर जाऊ नये याची दक्षता, काळजी कायदा सुव्यवस्थेची आता राज्य सरकारने आणि सिडको एमडीनी घेतली पाहिजे. आज अत्यंत शांततेने आंदोलन झालं. उद्या आम्ही सिडकोवरती धडक देतोय. भविष्यात या सगळ्या मंडळींनी कायदा हातात घेऊन याची काळजी आता सिडकोने करणं गरजेचं आहे. संतोष झोरी यांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे. मला वाटतंय आम्ही एक ड्रम भरून गंगाजल ज्यांनी बॅनर लावले त्यांना पाठवणार आहोत. त्यांनी आंघोळ करावी, त्यांनी ते प्राशन करावं. त्याचा एक पुरावा व्हिडिओ आम्हाला जर पाठवला तर नक्की आम्ही समजू की भारतातल्या सगळ्यांना द्या. त्या स्वतः जास्तच नाही तर मला वाटतं मिठी नदीत जाऊन जर ते आंघोळ करून आले तरी सुद्धा मला वाटतं याचं उत्तर ज्यांनी बॅनर लावलेलं आहे त्यांना कळेल. त्यांच्या बुद्धीची कीव येते. नेमकं राजसाहेब नद्यांच्या प्रदूषणाबद्दल बोलले, गंगाजलाच्या विषयाबद्दल नाही बोलले. नदी आहे त्याचं प्रदूषण आहे. महाराष्ट्रामध्ये नदी प्रदूषणांबद्दल, झाडांच्या कतली संदर्भात, या सगळ्या विषया संदर्भात एक राजकीय नेता कुठली भीडभाड न ठेवता, राजकीय मतांची बेरीज वजाबाकी न बघता भूमिका मांडतोय. त्याचं अख्ख्या महाराष्ट्राने स्वागत केलंय. मात्र काही जणांच्या पोटात कायमच राजसाहेब ठाकरे आणि मनसेबद्दल पोटदुखी आहे. त्याला काही दुसरं इलाज नाहीये. आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवालची सह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट नवी मुंबई.